शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणविदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवमस्कंद अवतरणिका. नवमस्कंद अध्याय प्रथम एक मिनट. दशमस्कंद पूर्वार्ध. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंस मारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश. गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकरण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमलार्जुन उद्धरला. एकादशी तारिले वत्स बक. आघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोह नाश त्रयोदशी. ब्रह्मद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारला. 19 व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22. यज्ञपत्नीवर कृपा 23. इंद्रयज्ञ निवारण 24. पंचविंशी गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26. श्रीकृष्णाभिषेक 27. नंद बंध मुक्ती 28. 29 रासलीला आरंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपीशी कृष्ण चतुर्दश 32. गोपीशी कृष्ण दर्शन 32.
महारास 33, सुदर्शन शंखचूडोद्धार 34, युगलगीत 35, अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36, 37 केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 38, मथुरागमन 39, श्रीकृष्ण स्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कुवलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदिला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन, कृष्ण बळराम सूत्र बंधन, गुरुकुल प्रवेश 45, उद्धव व्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशे 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जातसे. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंदाचा पूर्वार्ध आपण वाचला. संपूर्ण दशमस्कंदामध्ये 90 अध्याय आहेत. त्याचे 2 भाग केलेले आहेत, एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये अध्याय 1 ते 49 आणि उत्तरार्धामध्ये 50 90पर्यंतचे अध्याय आहेत. आता आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आता आपल्याला प्रवेश करायचा आहे. चरित्राचं श्रवण आपल्याला करायचं आहे. बाललीला भगवंताच्या ज्या आहेत ते सगळ्यांनाच आकृष्ट करणाऱ्या आहेत. आदिशंकराचार्यांचा जो ग्रंथ आहे विवेक चूडामणी, त्यामधला श्लोक आहे 4था श्लोक. दुर्लभम जयम एते एवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. म्हणजे 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत असं सांगितलं आहे. एतत् अनुग्रह हेतुकम, भगवंताचा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक तर मनुष्यत्व, दुसरं मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रया. जीव वासनेच्या मुळे जीवाला जन्म होतो. तो जन्म कोणत्या योनीमध्ये होईल हे सांगता येत नाही. अनेक योनींमध्ये आपण प्रवास केला. 84 लक्ष योनींचा प्रवास सांगितला आहे आणि त्यामध्ये आपलं काहीतरी पुण्य होतं, मनुष्य देह प्राप्त झाला. आता या मनुष्य देहामध्ये काय करावं हे या ठिकाणी सांगितलं आहे की मनुष्यत्वम. आता आपल्याला सगळ्यांना श्रवण करणाऱ्यांना हे मनुष्यत्व लाभलेलंच आहे. आता आपण आपल्या दृष्टीने म्हणू शकतो अनायासेच लाभलं आहे, कारण मागच्या जन्मी आपण काय पुण्य केलं हे आपल्याला माहीत नाही. मागच्या जन्माचं पुण्य असेल तर या जन्मी काहीतरी अजून पुण्य अर्जन होईल. मागच्या जन्मी काही पापकर्म केले असतील तर हा जन्म पुन्हा ते पाप भोगण्यासाठी झाला असं सुद्धा म्हणता येईल. आणि पुण्य आणि पाप असं मिश्रित जे आहे कर्म, ते कर्म केलं म्हणून पुन्हा आपण अशा कर्मामध्ये व्यस्त होतो की ज्यामध्ये दोन्ही पण सोयी आहेत. त्यामध्ये पाप पण निर्माण होऊ शकतं आणि पुण्य पण निर्माण होऊ शकतं. पण पापाकडे आचरण आपण करावं का पुण्याकडे करावं हे समजण्यासाठी मनुष्य देहामध्ये भगवंताची कृपा झाली म्हणून आपल्याला विवेक प्राप्त झाला आहे. आणि मग दुसरी गोष्ट या ठिकाणी झालं मुमुक्षत्वम. आता 100% श्रीमद भागवताचं श्रवण करणारे किंवा सद्ग्रंथाचं श्रवण करणारे, दासबोध असेल, मनाचे श्लोक असेल, आत्माराम असेल, यांचं वाचन करणारे किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये जे आता घडून गेलेले आहेत, ज्यांना भक्ती वाचून साधं मासिक आहे, मासिक वाचायला देतो, तुम्ही वाचून घ्या, खूप छान आहे, हा लेख खूप छान आहे, पण त्याकडे आपली जर दृष्टी जात नसेल तर खऱ्या अर्थाने आपल्या ठिकाणी मुमुक्षत्व प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला रती नाही इतर गोष्टी वाचण्यामध्ये. पण जर अध्यात्माचा एखादा ग्रंथ असेल तर तो मात्र आपण आवडीने वाचतो, त्यासाठी वाटेल तेवढा वेळ खर्च करतो. त्याचं कारण म्हणजे आपल्या ठिकाणी मुमुक्षत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे 2 गोष्टी प्राप्त झाल्या, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम. आणि तिसरं जे आहे, जे सगळ्यात जास्त पुण्यकारक आणि महत्त्वाचं असेल तर तो म्हणजे सत्संग, संतांचा संग, महापुरुष संश्रया. आता या 3 गोष्टी प्राप्त करून घेणं हे जीवाचं अध्यात्माच्या वाटचालीकडचं एक फार मोठं ध्येय आहे, ज्यामधून मुक्तीची सोय आहे. आता मुक्ती जी आहे ती मुक्ती म्हणजे काय आहे की संसाराचं संपूर्ण विस्मरण. संसाराचं संपूर्ण विस्मरण होतच नाही, हेही लक्षात घ्या.
जरी आपण म्हणत असलो की विस्मरण झालं पाहिजे तरी विस्मरण होत नाही. जोपर्यंत हा पंचभूतात्मक देह आहे तोपर्यंत हे विस्मरण होत नाही. मग या देहाच्या बंधनाकडे पलीकडे जाण्याची सवय आपण एकदा लावून घेतली की जसं या ठिकाणी श्रीमद भागवताच्या रूपाने आपण पाहतो, पहिल्या दिवसाचा जो शुकपरीक्षेची संवाद सांगितला पहिल्या अध्यायामध्ये, आणि आज जे आहे तर हा 4था दिवस संपला आहे भागवतामधला. आता 5वा आणि 6वा हे 2 दिवस जे आहेत सप्ताहामधले, हे भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रासाठी आहेत. शुकदेव परीक्षिती राजाला सांगतात, 4 दिवस झाले, आता उद्या 5वा दिवस आहे, तर आता तुला काही तहान भूक लागली असेल तर तू ते करून ये आणि मग आपण आता उद्यापासून 2 दिवस कृष्णाचं चरित्र पाहूया. असं म्हटल्यानंतर परीक्षिती राजा म्हणतो की त्या तहान भुकेपोटीच मला हा शाप मिळालेला आहे, आणि जरी मला हा शाप मिळाला तरी त्या शापातून सुद्धा मी माझा उद्धार करण्यासाठी मला महापुरुष संश्रय हे तुमच्यामुळे प्राप्त झालेले आहे, असं तो परीक्षित राजा शुकदेवाला म्हणतो. आणि शुकदेव जे आहेत त्यांच्यासमोर आहेत आणि तो म्हणतो की मला तहान भूक काहीच नाही, तुम्ही फक्त कथा सांगा. 9व्या स्कंदामध्ये आणि आत्तापर्यंतच्या स्कंदामध्ये आपण जी काही कृष्णाची कथा सांगितली आहे ती फार थोडक्यामध्ये सांगितली, पण त्याने माझं काही समाधान झालं नाही. एखादी आवडीची गोष्ट खाऊन पाहिली पण समाधान झालं नाही तर पुन्हा पुन्हा ती खाण्याची जशी इच्छा होते, तसं हे भगवंताचं चरित्र, त्याची गोडी कधीतरी लहानपणापासून म्हाताऱ्या वयापर्यंत कधी ना कधी लागली तर त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण झालं पाहिजे आणि ते वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यालाच भक्तीचा उदय जो आहे तो भक्ताच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी निर्माण होणं म्हणतात. म्हणून मुक्ती जर मिळवायची असेल तर संसाराचं संपूर्ण विस्मरण झालं पाहिजे. हे जसं आहे तसा दुसरा भाग म्हणजे परमात्म्याचे सतत स्मरण, म्हणजे नुसतं एक होत नाही तर दुसरं पण पाहिजे, संसाराचं विस्मरण आणि परमात्म्याचं स्मरण. म्हणून जो हा दशमस्कंद आहे त्याचा विषय काय आहे तर तो निरोध लीला. आता निरोध लीला म्हणजे काय की ईश्वराच्या ठिकाणी मनाचा लय करणे. आत्तापर्यंत मन सगळीकडे बरकट होतं, त्यामध्ये काहीतरी सुख आहे असं वाटत होतं, पण आता मला कळून चुकलं की कुठेच आता सुख नाही. नान्यम जाने नैव जाने न जाने, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा, पुरतो मारित्र्यस्य तम वंदे रघुनंदनम. ही अवस्था येणं म्हणजे संसाराचे संपूर्ण विस्मरण आणि परमात्म्याचे सततचं स्मरण, आणि त्यासाठी ईश्वराच्या ठिकाणी मनाचा लय करणं. आता मन कुठेच भरकू द्यायचं नाही असा आपला निग्रह झाला पाहिजे, आणि आपण ध्यानात बसल्यानंतर परमेश्वराशिवाय दुसरा विचार माझ्या मनामध्ये येणार नाही एवढा आपला अभ्यास झाला तर त्याला म्हणतात निरोध लीला. ईश्वराच्या ठिकाणीच आता मनाचा लय होणे. आता हा जो प्रथम अध्याय या ठिकाणी दिलेला आहे, या 49 अध्यायापैकीला हा पहिला अध्याय जो आहे. आता हा सांगण्यापूर्वी अजून एक गोष्ट मी सांगतो. आता या पूर्ण स्कंदामध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि भरपूर शिकण्यासारखं आहेत, आणि भगवंताचं प्रेम वाढीस लागण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी या 90 अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत, किंबहुना संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये सांगितलेल्या आहेत. खूप वर्षापूर्वी टी व्हीवरच असेल कदाचित एक प्रवचन ऐकलं होतं, आणि त्यामध्ये सांगितलं की मोबाईल नंबर जो आहे, आता आपण मोबाईल वापरतो सगळेजण, पूर्वी लँडलाईन होता. कोणाचा फोन आला की आपण सांगतो की ज्याचा फोन आहे आपण नाही तो घरी नाही आहे, बाहेर गेला, नंतर फोन करा, असं आपण लँडलाईनवर सांगत होतो. आता मोबाईल आल्यामुळे, कलियुगाचा प्रभाव वाढल्यामुळे हातामध्ये मोबाईल आहे, मला कोणाचा तरी फोन आला आणि मग मीच सांगतो की मी आता घरी नाही, तुम्ही काय आता येऊ नका आमच्याकडे, आणि मी घरीच असतो. म्हणजे पाप वृत्ती कलियुगामध्ये जास्त वाढलेली आहे. मग आता जर आपण जास्त ट्रेस घेतला तर मोबाईलचं लोकेशन पाहिलं की मग नाही तो घरीच होता, मग तरी तो खोटं बोलला, हे सगळं पुढच्या गोष्टी आहेत. पण खोटे बोलण्याची सुरुवातसुद्धा याच मोबाईलमध्ये आहे, आणि भगवंताची सोय जी आहे, भगवंताच्या प्राप्तीचे जे मार्ग आहेत ते सुद्धा या मोबाईलमधनं आपल्याला प्राप्त होतात. आता मोबाईलबद्दलचं एवढं प्रेम प्रगट करण्याची गरज का पडली
तर त्या प्रवचनामध्ये भगवान श्रीकृष्णांचा मोबाईल नंबर दिला होता, म्हणून ती आठवण झाली. आता भगवान श्रीकृष्णाचा मोबाईल नंबर म्हणजे काय? जसा माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे असला तर केव्हाही तो नंबर दाबला म्हणजे तुम्हाला जसं माझ्याशी बोलता येतं, तसं हा मोबाईल नंबर जर आपल्याला पाठ असेल तर भगवंताशी आपण केव्हाही वार्तालाप करू शकतो. तो नंबर जो आहे तो मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या आणि त्याचा नेहमी विचार करा त्या गोष्टीचा. तो नंबर असा आहे 057612335518. 10 आकडे नंबर पाहिजे. 5761 233 518. आता 0 म्हटल्यानंतर काय होतं, मोबाईल नंबर आपला मोबाईल जर इथला असेल सिम कार्ड महाराष्ट्रातलं तर महाराष्ट्रापुरतं चालतं, पण कुठेही चालायचं असलं 0 लावायचं आणि कंट्री पाहिजे असेल तर +91 लावायचं. ही आपली पद्धत आहे. आता यामध्ये पहिले जे 3 शब्द आहेत 0576 म्हणजे या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 5,76,000 शब्द आहेत. 576 म्हणजे 5,76,000 शब्द. त्यानंतरचा आकडा येतो 12, म्हणजे या ग्रंथामध्ये 12 स्कंद आहेत. नंतरचा आकडा येतो 335, म्हणजे या 12 स्कंधामध्ये एकूण अध्याय किती आहे तर 335. आता उरलं काय तर शेवटचा नंबर जो आहे तो 18. आता 18 म्हणजे काय की या ग्रंथाचे श्रीमद भागवत महापुराणामध्ये भगवान व्यासांनी 18,000 श्लोकांनी हे चतुश्लोकी भागवताचा विस्तार केला आहे. पुन्हा एकदा नंबर सांगतो 057612335518. खूप वर्षापूर्वी ऐकलं होतं, कोणत्या भागवतामध्ये कोणी सांगितलं होतं हे मात्र आता लक्षात नाही, पण तो आकडा लिहून घेतला म्हणून आज सांगता आला. आता हा जो प्रथम अध्याय आहे त्याची सुरुवात आपल्याला करायची. या ठिकाणी भगवंताचे पृथ्वीला आश्वासन, वसुदेव देवकीचा विवाह आणि कंसाकडून देवकी पुत्रांची हत्या. आता वसुदेवाचा वंश, देवकीचा वंश, त्यांचे पूर्वज कोण होते, कंसाचे पूर्वज कोण होते, हे सगळं आपण आत्ताच्या मागच्या 9व्या स्कंदामध्ये शेवटच्या 3-4 अध्यायामध्ये संपूर्ण विस्ताराने आपण पाहिलं आहे. आता कोणाचंही जर नाव आलं तर त्या अध्यायामध्ये आपण शोधलं तर त्याचा वंशविस्तार, पूर्वीचा वंश जे होते ते आपल्याला सापडेल. आता राजा या ठिकाणी शुकदेवांना प्रश्न विचारत आहे. कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञां चोभयवंशानां चरितं परम अद्भुतम. कथितो वंशविस्तारो, भगवंता म्हणजे परीक्षित राजा शुकदेवांना सांगत आहेत, भगवंता आत्तापर्यंत आपण सूर्यवंश आणि चंद्रवंश यांचा विस्तार 9व्या स्कंदामध्ये खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे. दोन्ही वंशामधल्या राजांची नावं आणि त्यांचे अद्भुत चरित्रसुद्धा आपण आम्हाला सांगितलं आहे. राज्ञां चोभयं वंशानां म्हणजे उभय वंशानां, उभय म्हणजे दोन्ही चंद्र आणि सूर्य, वंशानां त्या वंशामध्ये झालेल्या राजांची नावं तुम्ही सांगितली. सोमवंश असेल किंवा सूर्यवंश असेल. त्याचप्रमाणे आता पुढे म्हणतात यदोश्च धर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम तत्रांशेन तीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंस नः. आता त्याच वंशामध्ये आपला अंश असलेला बलरामासह अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आपण आम्हाला सांगावं, असा प्रश्न या ठिकाणी परीक्षित राजाने विचारलेला आहे. आता त्या सगळ्या अध्यात्माच्या पार्श्वभूमीमध्ये ते सांगतात की जे अनासक्त आहेत, ज्याने देहधारण केला, मनुष्ययोनीमध्ये आहेत, आणि जे अनासक्त आहेत म्हणजे देहाच्या प्रेमामध्ये जे गुरफटले नाहीत, विषयांमध्ये ज्यांना काहीच रस नाही, फक्त जीवन चालू आहे, देह आहे तोपर्यंत या ठिकाणी ते श्वास घेतात. पण प्रत्येक श्वास हा भगवंताला ज्यांनी अर्पण केला आहे आणि त्या भगवंताचे गुणगान जे अखंड करीत असतात, या भवरोगावरील जे औषध आहे, जे कानालासुद्धा गोड वाटतं आणि मनालासुद्धा आल्हाद देणारे आहे, अशा भगवंताच्या गुणवर्णनाला जर कोणी माणूस म्हणत असेल की अरे काय तेच कृष्णाचं चरित्र कितीच ऐकलं आम्ही आत्तापर्यंत, आता आम्हाला बोर झालं. आजकाल तर हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, बोर झालं. अगदी लहान जन्मलेले मूल ज्याला बोलता येतं तो सुद्धा म्हणतो कारण बोर झालं मला दिवसभरात.
म्हणजे हा शब्द इतका अंगवळणी पडला की आपलं मन कुठेतरी आपण गुंतवावं हे सुद्धा भान जीवाला राहिलं नाही. मग अशा ठिकाणी जो कंटाळेल या रामकथेला, कृष्णकथेला, अध्यात्माच्या कथेला, अध्यात्मग्रंथाच्या विवरणाला जो कंटाळेल तो मात्र आत्मघातकीच म्हणावा लागेल. बहुत जन्माचा शेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौखट नीती न्याये. आता पुढे सांगतात या ठिकाणी की जे कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यामधला भाग या ठिकाणी सांगितलेला आहे. कौरवांची सेना अपार आहे, पांडवांची सेना त्या दृष्टीने कमी आहे. 11 अक्षौहिणी आणि 7 अक्षौहिणी म्हणजे 4 अक्षौहिणी सेना कमी आहे. 100 कौरव हे प्रमुख आहेत आणि 5च पांडव हे इकडचे प्रमुख आहेत. म्हणजे जिकडे 100 आहेत आणि इकडे फक्त 5च आहेत. आता त्यांना पार करून जाणं म्हणजे त्यांना जिंकणं हे खरं कठीण काम आहे. पण या ठिकाणी एक उपमा दिलेली आहे, ती म्हणजे गाई, म्हशी, वासरं जेव्हा पावसाळ्यामध्ये शेतातून चालत घरी येतात रस्त्यावर, म्हणजे खेड्यातलं हे सगळं वातावरण आहे, त्यांच्या पायाच्या खुरामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले असतात. आता ते खड्डे किती लहान असतात. आता आपल्याला ते पार करून जाणं काही फार अवघड आहे का? अजिबात नाही. पण एखादी मुंगी असेल, समर्थांचा दृष्टांत आहे, मुंगीसं मुताचा पूर. हत्तीचं जे मूत्र आहे ते पाहिल्यानंतर मुंगीला असं वाटतं की काहीतरी ब्रह्मप्रलय झाला, आता यातून मी कसं जाऊ पार करून. तसा प्रश्न या ठिकाणी झाला. पण भगवंताचा आश्रय ज्यांनी घेतलेला आहे त्यांना हा भवसागर पार करून जाणं अत्यंत सोपं झालेलं आहे. आणि त्याच पांडवांना या धर्मयुद्धामध्ये जय प्राप्त करून घेणं सोपं झालं, कारण महापुरुष संश्रया, प्रत्यक्ष भगवंतानी त्यांच्यासाठी अवतार घेतलेला आहे. परीक्षित राजे या ठिकाणी सांगतात की मी जो स्वतः आहे तो दोन्ही कौरव आणि पांडव वंशाचा एक प्रतिनिधी म्हणून आहे. माझी माता भगवंताला शरण गेली, उत्तरा माता भगवंताला शरण गेली आणि त्या भगवंतानी हातात चक्र घेऊन माझं रक्षण केलं, म्हणून माझं नाव विष्णुरात आहे. शरीर धारण करणाऱ्याच्या आतमध्ये भगवंत आत्म्याच्या रूपाने राहतात आणि शरीराच्या बाहेर ते कालरूपाने राहतात. कालरूपाने राहणं म्हणजे कसं? मृत्यूचं भय हे माणसाला शेवटपर्यंत असतं. जातस्य ध्रुव मृत्यूर जन्म ध्रुव मृतस्य च. जो जन्माला आला त्याला मृत्यू आहे आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्म आहे. पण यामधून जर बाहेर पडायचं असेल तर भगवंताचा आश्रय हे फार महत्त्वाचं आहे. आणि भगवंताच्या लीला आणि त्याचं श्रवण आणि त्याचं चिंतन हे माणसाला तारून नेणारे आहे. म्हणून या ठिकाणी काही प्रश्न आता विचारलेले आहेत. बलराम जे आहेत ते म्हणतात, भगवंता तुम्हीच आत्ता आम्हाला सांगितलं की बलराम हे रोहिणीचे पुत्र आहेत आणि देवकीच्या पुत्रामध्ये सुद्धा तुम्ही या बलरामाची नोंद केली आहे. देवकीच्या 8 पुत्र जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बलरामाचं नाव आहे आणि रोहिणीच्या पुत्रामध्ये सुद्धा बलरामाचं नाव आहे. आता एकाच आयुष्यामध्ये, एकाच जीवनामध्ये 2 माता कशा काय असू शकतात हा प्रश्न आला तिथे. पुढचा प्रश्न आहे, श्रीकृष्ण पित्याच्या घरातून व्रजभूमीकडे का गेले? मथुरेमध्ये कारागृहामध्ये जन्म झाला हे मला समजलं आहे तुमच्याकडूनच, पण आता ते सोडून ते व्रजभूमीकडे का गेले? नंदाच्या घरी का गेले? आता त्यांचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक कुठे कुठे राहत होते? असे बरेच प्रश्न विचारले. आता त्या भगवंताने गोकुळामध्ये आणि मथुरेत जाऊन कोणत्या कोणत्या लीला केल्या त्या सगळ्या घटना मला सविस्तरपणे सांगा. आता कंस हा मामा आहे, अगदी आईचा सख्खा भाऊ आहे. चुलत भाऊ असला तरी सख्खा भाऊ तो आहे, भाऊ आहे आणि मामा आहे. आता मामाचाच वध या भाच्याने करावा हे शोभतं का? कृष्णाला तरी शोभतं का? हे योग्य नसूनसुद्धा त्याला का मारलं? मनुष्य देह धारण करून द्वारकेमध्ये जेव्हा या सगळ्यांनी यादवांनी त्या ठिकाणी निवास केला, राहायला गेले, तर त्या द्वारकेमध्ये ही सगळी मंडळी किती वर्ष राहिली? आता भगवान श्रीकृष्णाला किती पत्नी होत्या? राम हा एकपत्नी व्रत धारण करणारा होता आणि रामाच्या नंतरचा हा अवतार आहे. मग रामाच्या पार्श्वभूमीवर भगवंताने केलेलं विवाह हे आजच्या भाषेमध्ये जस्टिफाय होतात का? अशा कितीतरी कथा किंवा प्रश्न जे आहेत त्या
श्रोत्याच्या मनामध्ये प्रश्न येतात, श्रोता प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर उत्तम जो वक्ता असेल तो देत राहतो. शुकदेव या ठिकाणी सांगतात, वासुदेव कथा प्रश्न हा पुरुषां स्त्रीन पुनातीही. वासुदेव श्रीकृष्णाच्या संबंधी प्रश्न जो विचारतो तो श्रोता म्हणजे तो प्रश्नकर्ता आणि वक्ता हे तिघे जे आहेत या तिघांना भगवान श्रीकृष्णाची कथा ही पवित्र करीत असते. वक्तारम, पृच्छकम, श्रोत्रम तिन्ही पण. वक्ता, पृच्छक म्हणजे प्रश्न विचारणार, श्रोता म्हणजे श्रवण करणारा. या तिघांतत पाद सलिलम यथा. त्या कथा गंगेच्या गंगाजलामध्ये आपलं जीवन, आपला जीव जो आहे तो खऱ्या अर्थाने पवित्र होत असतो. आणि म्हणून समर्थांच्या सगळ्या उपासनेमध्ये आपण म्हणतो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. आता पुढे विचारतात की भगवंताने हा अवतार घेतला असं तुम्ही म्हणता, तर अवताराचे कारण काय आहे? भूमीर द्रप्त नृप व्याज दैत्यानी कशतायुतैही आक्रांता भूमिभारेण ब्रह्मांडम शरणम ययो. आक्रांता. आता आक्रांता हा शब्द आजकालच्या राजकारणामध्ये खूप आपल्याला चांगल्या प्रकारे ऐकू येते. पंतप्रधानांचं ते राज्य असल्यामुळे आज 15 वर्षामध्ये आपण पाहतो की आक्रांत ह्या ज्या मुसलमानांनी आक्रमण केलं, आपले मंदिरे नष्ट केली, त्याच्याबद्दलचा एक राग जनतेमध्ये निर्माण झाला आहे. कशासाठी झाला? कारण दैत्य हे गर्विष्ठ झाले होते आणि त्यांचं जे गर्विष्ठपणा होता त्याचंसुद्धा परिसीमा त्यांनी गाठली होती आणि या पृथ्वीलासुद्धा भारभूत ते झाले होते. आणि म्हणून ही पृथ्वी जी आहे ती गाईचं रूप घेते आणि बैल जो आहे तो बैल म्हणजे धर्म हा बैलाचं रूप घेतो आणि ते विचरण करत असतात. त्यामुळे गाईने हे रूप घेतलं आणि ती गाय आता डोळ्यामध्ये आसवं गाळत आहे. उपस्थितांतिके तस्मै व्यसनम स्वमवोचत. ती खिन्न होऊन हंबरडा फोडत आहे आणि ब्रह्मदेवांच्याकडे ती गेली. आपलं म्हणणं, आपलं संकट, आपलं दुःख तिने त्या ठिकाणी व्यक्त केलं. ब्रह्मदेवाने जसं सरकारी कामात असतं तसं की मला हे काम नेमून दिलं, मी त्याच्याशिवाय दुसऱ्या गोष्टीकडे तुम्हाला मदत करू शकत नाही, असं जे सरकारी माणूस कसा स्पष्टपणे बोलतो तसं ब्रह्मदेव म्हणतात माझ्याकडे ते काम नाही. पण यांचा संहार करायचा असेल तर संहार करण्याचं डिपार्टमेंट शंकरांच्याकडे आहे, तर आपण त्यांच्याकडे जाऊ. शंकरांच्याकडे गेले ते ब्रह्मदेव म्हणतात मी उत्पत्ती करू शकतो, शंकर म्हणतात मी प्रलय करू शकतो, संहार करू शकतो. पण या सगळ्यांचा तारणहार जो आहे तो भगवान विष्णू आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ. मग हे सगळे क्षीरसागर पयोनिधे क्षीरसागरामध्ये जातात. तत्र गत्वा जगन्नाथम देवदेवं वृषाकपिं पुरुषं पुरुषसुप्तेन उपतस्थे समाहितः. हे दोन्ही देव आणि इतर सगळे देवता हे सगळे भगवान महाविष्णूंच्याकडे जातात आणि पुरुषसुक्ताने त्यांची स्तुती करतात. पुरुषसुक्त आपल्याला माहिती आहे भगवंताचं सुक्त. आता ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणतात गिरम समाधो गगने समीरिता निशम्य वेधास्त्रिदशानुवाचः. ब्रह्मदेव म्हणतात मी भगवंताच्या समोर जेव्हा ध्यानामध्ये होतो तेव्हा ब्रह्मदेव देवांना म्हणाले, तर देवांना ब्रह्मदेव सांगतात मी ध्यानामध्ये असताना मला जे ऐकू आलं आकाशवाणी ती मी तुम्हाला सांगतो. भगवंताची जी आज्ञा आहे ती सांगतो आणि त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण करा. देवतांना ते सांगतायत. आणि काय म्हणतात ते समाधी अवस्थेत असतानाची आकाशवाणी ती सांगितली. ते म्हणतात की या पृथ्वी कोण आहे? आता ही गाईचं रूप घेऊन आलेली आहे आणि धर्म हा बैलाच्या रूपाने आलेला आहे. या पृथ्वीच्या कष्टांची निवृत्ती करण्यासाठी भगवंतांना पूर्वीपासूनच हा विचार मनामध्ये आला होता. आता ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत. कालशक्तीच्या द्वारा म्हणजे मृत्यूच्या भयाच्या द्वारे पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी जोपर्यंत भगवंत या ठिकाणी अवतार घेऊन राहणार आहेत तोपर्यंत तुम्ही यदुकुलामध्ये अंशरूपाने जन्म घ्या. असं कोण सांगते? ब्रह्मदेव म्हणतात मला महाविष्णूने आज्ञा केली आणि ते मी तुम्हाला सांगत आहे. सगळ्या देवतांना सगळ्या ऋषींना ते सांगतात की तुम्ही भगवंताच्या आसपास जन्म घेऊन तुम्ही आता त्या ठिकाणी राहा. वसुदेवांच्या घरी भगवान स्वतः प्रगट होणार आहे. वसुदेव ग्रहे साक्षात भगवान पुरुषः परः जनिष्यते तत्प्रियार्थम संभवन्तु सुरस्त्रिया.
आता या ठिकाणच्या गोपी ज्या आहेत, या ठिकाणच्या गोपांच्या ज्या पत्नी आहेत, त्यासुद्धा चांगले ऋषी होते, सत्पुरुष होते, त्यांची इच्छा होते म्हणून आता त्यासुद्धा प्रगट होणार आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी जन्म घेणार आहेत. वासुदेवा कलानंत हा. आता हे सगळं बोलणं चालू असताना आमचे शेष महाराज जे आहेत ते मात्र शांत बसून होते, पण थोडीफार चळवळ ते करत होते. ते पाहून भगवंतांनी आता त्यांचीसुद्धा सोय केली. आता ते म्हणतात, मागच्या अवतारामध्ये, रामाच्या अवतारामध्ये हा लक्ष्मण होता, हा माझा लहान भाऊ होता, त्याला खूप कष्ट पडले, त्याने पण आता अवतार घ्यावा. तेव्हा ते म्हणतात की मागच्या अवतारामध्ये 14 वर्ष मला खूप कष्ट पडले, झोप नाही, तहान नाही, भूक नाही, फक्त तुमची सेवा एवढंच मी केलं. आता पुन्हा मी तुमच्या सोबतीमध्ये या नाटकात काम करणार नाही. हे नाटकात काम करणाऱ्यांनी अगदीच धुडकावून लागलं. आणि मग ते म्हणतात, असं नाही बाबा, आता हा जो जन्म आहे तो तू मोठा भाऊ होणार आहेस आणि तुझंच मला सगळं ऐकावं लागणार आहे. आता पुढे आपण पाहतो या 90 अध्यायामध्ये भगवंतांनी ज्या ज्या लीला केल्या त्याला साक्षी बलरामाला ठेवलेला आहे. आणि बलरामालाच कोंडीत पकडून पुन्हा ते म्हणतात, दादा काय करू तूच सांग. आणि मग ते जसं सांगतात तसं घडतं. आणि मग काही चुकलं तर दादा तू तर होतास त्या ठिकाणी. म्हणजे पुन्हा दोष आपल्यावर घेत नाहीत. सगळ्यांच्या ठिकाणी बुद्धी दिली आहे, विवेक दिलेला आहे. त्यामुळे दोष असेल तर विवेकबुद्धीचा वापर तुम्ही न केल्यामुळे तुमची ही अवस्था आहे, हे भगवंत आपल्याला सांगतात. आता ते रामाच्या अवतारामधल्या कथा सांगतात. तर त्यावेळेस जी सीता होती रामाच्या ठिकाणी, ती सीता ही रामाची शक्ती आहे. सीता शक्ती ही श्रीमद्हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगा, रामरक्षा स्तोत्रामध्ये आपण सीता ही शक्ती होती. सीता ही मायारूपिणी होती आणि सीता ही भगवंताची पत्नी होती. म्हणजे त्याच एका सीतेला त्या ठिकाणी 3 रोल त्या नाटकाचे करावे लागले. आता भगवंत त्या सीतेला म्हणतात की आता यावेळेस मात्र तुला आता 3 रोल करायची आवश्यकता नाही, तुला सगळे वेगवेगळे पार्ट आहेत, तू फक्त माझ्या पत्नीचाच भाग घ्यायचा, असं लक्ष्मीला सांगतात. आणि मग जगाला मोहित करणारी ती जी आहे, आता ती योगमायेच्या रूपाने तुला एक पार्ट होईल. आता यावेळेस तुला 3ही गोष्टी कराव्या लागल्या, पण यावेळेस मात्र योगमाया ही वेगळी असणार आहे. सीता वेगळी आणि योगमाया वेगळी. आणि त्याच्या आज्ञेने हे लीला कार्य संपन्न होईल. आणि म्हणून अंशावताराने तू सुद्धा त्या ठिकाणी राहा. शुकदेव म्हणतात, प्रजापतींचे स्वामी भगवान ब्रह्मदेवानी सगळ्या देवतांना विनंती केली आणि देवतांची समजूत झाल्यानंतर ते सगळे आपापल्या धामाकडे निघून गेले. आता लवकर लवकर पुन्हा सगळ्यांना अवतार घ्यायचा आहे. यदुवंशामध्ये शूरसेन राजा आहे. मथुरा नगरीमध्ये राहून माथुरा आणि शूरसेन या देशाचं राज्य करीत होता. शूरसेनो यदुपतीर मथुरा रामा अवसनपुरीम मथुरांच्या शूरसेनांश विषयान बुभुजे परा. मथुरा ही यादवांची राजधानी होती आणि भगवान श्रीहरी तेथे विराजमान असतात. आता शूरसेनाचा जो पुत्र आहे, शूरसेन आणि मारिशा यांचा पुत्र असणारे वसुदेव आहेत, ते मथुरेमध्ये त्यांच्या विवाहाचा प्रसंग या ठिकाणी सांगितलेला आहे. देवक्या सूर्या सार्धम प्रयाणे रथम आरुहत. लग्न झालं, आता संध्याकाळी मिरवणूक निघायची, मुलीची पाठवणी करायची, हा सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो. तेव्हा देवकीसह घरी जाण्यासाठी, आता सासरी जाण्यासाठी मुलगी देवकी वसुदेवाच्या बरोबर रथामध्ये बसलेली आहे. आता कंस हा राजा आहे, उग्रसेन पण आहे. आता कंस असा विचार करतो की ही माझी लाडकी बहीण आहे, चुलत बहीण आहे, आता तिचा पाठराखण तिला जर सोडवायचं असेल तर मी स्वतःच हा रथ हाकून नेला पाहिजे, म्हणून लगाम स्वतःकडे घेतले. चतुशतम परिर्बहम गजानाम हेमवारिनाम अश्वनाम युतम सार्धम रथानाम च त्रिषटशतम. आता तिला जेव्हा पाठवलं तेव्हा सोन्याच्या अलंकारांनी मढलेले, आता इथे पूर्ण हुंडा काय दिला हे सगळं सांगितलेलं आहे. 400 हत्ती सोन्याच्या अलंकाराने अलंकृत केलेले, 15,000 घोडे, 1800 रथ आणि सुंदर वस्त्र अलंकाराने विभूषित अशा दासी या हुंड्याच्या रूपाने दिल्या, असं श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आता निघण्याच्या वेळी वरवधूंचे मंगल होण्यासाठी मग शंख, नौबती, मृदंग, दुंदुबी हे सगळे वाजायला लागले.
आता सगळा आनंदाचा क्षण आहे. आणि आता आनंदाच्या क्षणामध्ये वाटेमध्ये ज्यावेळी घोड्याचे लगाम पकडून कंस हा रथ हाकत होता, तेव्हा आकाशवाणी झाली. आता आकाशवाणी काय झाली? आमचे अंजनगाव सुरजीचे जे महाराज आहेत, जितेंद्रनाथ महाराज, यांच्या श्रीमद भागवत कथेमध्ये त्यांनी एक भजन म्हणलेलं होतं. आता ते त्यांच्यासारखं हे आपल्याला म्हणता येत नाही, पण ते मी फक्त वाचून दाखवतो. विघ्न आयो रे शुभ लग्न घडी पर, आनंद से रथ कंस चलावे, वरात देवकी की ले जावे, वाणी अद्भुत आई कान पर, रे रे कंसा सुनले मूर्ख, अष्टमसूत देवकी का मारक, मारेगा तुझको जन्म कर. या देवकीचाच अष्टमसूत जो आहे, पुत्र जो आहे, तो तुझा वध करणार आहे. ही आकाशवाणी ऐकू आली. संस्कृतमध्ये या ठिकाणी म्हणलेलं आहे, पती प्रग्रहिणम कंसम भाष्या शरीरवाक, अस्यात्माष्टमौ गर्भो हंतायाम वहसे बुधा. अबुधा, बुधा म्हणजे विसर्गचिन्ह आहे, म्हणजे अबुधा म्हणजे या मूर्खा, तोच तुला मारणार आहे, अशी आकाशवाणी झाली. भगिनीम हंतुम आरब्ध खड्गपाणीम कचे ग्रहीत. आता ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर आत्तापर्यंत आनंदाने निघालेला कंस, कमरेला तलवार होती, त्याने तलवारसुद्धा उगारली. आता या बहिणीला मारण्यासाठी तो उद्युक्त झाला. बहिणीची वेणीसुद्धा पकडली आणि मारायला तो तयार झाला. आता तो कंसच आहे, दुष्ट आहे, निर्लज्ज आहे आणि निंदकर्म करणे ही त्याचा सवयच आहे. महात्मा वसुदेव त्या ठिकाणी होते, ते शांत स्वरूपाचे आहेत आणि त्यांनी विचार केला आणि शांत करीत त्याला ते म्हणाले, वसुदेव म्हणाले, काय म्हणतात ते, की मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सहजायते, अद्य वाब्द शतांते वा मृत्युर्वे प्राणिनां ध्रुवः, उपजेते नाशे नाशेते पुनरपि दिसे, का घटिका यंत्र ऐसे. तसं त्याप्रमाणे प्रत्येकाचा जीव जो आहे त्या ठिकाणी जन्म घेतो आणि मृत्यू त्याला निश्चितपणे होणार आहे. अद्य म्हणजे आज, वा म्हणजे किंवा, शताब्दांते म्हणजे 100 वर्ष, आज असेल किंवा 100 वर्षानंतर असेल. मृत्युर्वयी प्राणिनां ध्रुवः, ध्रुव म्हणजे निश्चित, मृत्यू मात्र निश्चित आहे. देहे पंचतत्व महापन्ने, देही कर्मानुयुगो वशः, देहांतर मनुप्राप्य प्राक्तनम त्यजते वपुः. आता या ठिकाणी जो श्लोक आलेला आहे तो आपल्या ग्रंथराज दासबोधाच्या आणि समर्थांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आपल्यासाठीच आहे. काय म्हणतात ते, ज्याप्रमाणे चालताना आपण जेव्हा चालतो तेव्हा एक पाऊल जमिनीवरचं उचलतो, दुसरीकडे ठेवतो आणि मग मागचं पाऊल उचलून ते पाऊल पुढे ठेवतो. जसं प्राक्तनम त्यजते वपुः, देहांतर मनुप्राप्य प्राक्तनम त्यजते वपुः, यथा तृणजलू कैवम देही कर्मगतीम गता. तृणजलू कैव म्हणजे पानावरची अळी जी आहे तिच्याबद्दल सांगितलेलं आहे. ती जशी गवताची काडी पकडते आणि मग ती काडी सोडून दुसऱ्या काडीला पकडते आणि पुढे जाते. पर्णाळी पाहून उचले, जीवसृष्टी विवेके चाले, आणि पुरुष होनी भ्रमले यासी काय म्हणावे. समर्थाने पहिल्याच समासामध्ये सगळ्या ग्रंथांचा आधार जो आहे त्या ग्रंथांची नावं दिलेली आहेत. त्यामध्ये भागवताचं सुद्धा नाव आहे. आता भागवतामधल्या कुठल्या श्लोकाचा त्यांनी त्या ठिकाणी ही ओवी लिहिण्यासाठी वापर केला, हा एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे. स्वप्ने यथा पश्यति देहमीदृशं मनोरथेनाभिनिविष्टचेतनाः. इंद्रियादिकांचे ऐश्वर ऐकून मनाने माणूस त्याची अभिलाषा करू लागतो. मनामध्ये काहीतरी आलं आणि मग त्याप्रमाणे विचार सुरू होतात आणि विचार आणि चिंतन सुरू झालं की त्या गोष्टीशी तो एकरूप होता. जसा स्वप्नामध्ये स्वतःला राजा समजतो, इंद्र समजतो, भिकारी समजतो आणि हे समजत असताना आपलं मूळ स्वरूप मी कोण आहे हे तो विसरतो. तसंच या ठिकाणी संचित आणि प्रारब्ध त्या कर्माच्या मुळे वासनांच्या अधीन होऊन माणूस अडकून राहतो. आता इथे छान दिलेलं आहे, समीर वेगानुगतम विभाव्यते. पाणी असेल, तेल असेल, द्रवरूप पदार्थ असेल
तर त्यामध्ये चंद्र आणि सूर्य यांचं प्रतिबिंब जसं स्पष्ट दिसतं, पण त्या वाऱ्यामुळे जर त्या पाण्यावर तरंग निर्माण झाले तर ते प्रतिबिंब मलिन होतं, ते आता पहिल्यासारखं स्वच्छ दिसत नाही. तसंच शरीरावर प्रेम करणं जे आहे ते सुद्धा अशाच प्रकारे आहे. गुणेषु रागानुगते विमुह्यती, म्हणून माणूस मोहित होतो आपल्या गुणांमुळे. आणि मग ते देतात, एषा तवानुजा बाला कृपणा पुत्रिकोपमा हंतुम नारसी कल्याणीम इमाम त्वं दीनवत्सला. वसुदेव सांगत आहेत की तुझी धाकटी बहीण आहे आणि ती पहा किती निष्पाप रीतीने तुझ्याकडे पाहत आहे आणि त्या दयेची याचना तुला करत आहे. ती दीन आहे, तिला मारणं हे काही बरोबर नाही. मग शुकदेव सांगतात की वसुदेवाने अशा प्रकारे सगळ्या प्रकारे त्याला समजून सांगितलं, पण कंसाचा हट्ट होता, तो काही सोडायला तयार नव्हता. मग आता या ठिकाणी एक वाक्य महत्त्वाचं आहे, जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड असते तोपर्यंत बुद्धिमान माणसाने स्वतःला वाचण्याचा प्रयत्न करावा, मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करावा. वायर दिसत आहे, करंट आहे हे माहिती आहे, पाऊस आहे हे माहिती आहे, तर त्या तारेला आपण स्पर्श करू नये हे माणूस माहीत असूनसुद्धा त्याला जर स्पर्श करतो तर विद्या उदंडचे शिकला प्रसंगमान चुकतचे गेला, तरी मग ते विद्येला कोण पुसे. म्हणून जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती आपल्यामध्ये आहे तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जाणीव निरूपणाचा समास वाचावा. आणि प्रयत्न करूनही जर मृत्यू टळला नाही तर असं केल्यामुळे त्याला प्रयत्न करणाऱ्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. प्रदाय मृत्युवे पुत्रान मोचये कृपणाम इमाम सुतामे यदि जायरन मृत्युर्वान म्रियेत चेत. आता वसुदेव विचार करतो की ह्या देवकीला जर पुत्र झाले, मला जर पुत्र झाले तर मी ते पुत्र तुला आणून देईल, म्हणजे निदान हिचा आजचा तरी जीव वाचेल. काही दिवसांनी मृत्यू तर येणारच आहे, पण आजचं तरी मरण हे पुढे ढकललं जाईल. पण न जाणं उलटं पण होऊ शकतं की हिला मुलंच होणार नाहीत, आणि दुसरं असं की हिला मुलं होईपर्यंत कंस जिवंत राहणार नाही, असंही होऊ शकेल. त्यामुळे काय होईल काही माणसाला सांगता येत नाही, पण आजचा प्रसंग जो टळला पाहिजे. कंस मात्र अतिशय क्रूर होता, निर्लज्ज होता, त्याने मात्र त्याच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही. तेव्हा वसुदेव असं म्हणतात, न हे स्याते भयम सौम्यम यद वागाः शरीरिणी पुत्रान समर्पयिष्येमी. जे जे मला मुलं होतील ते सगळे मी तुला आणून समर्पण करेल. यतस्ते भयम उत्थितम. शुकदेव म्हणतात वसुदेव खोटे बोलणार नाही. आता त्या कंसाकडे एक चांगला गुण होता की वसुदेवावर भरोसा होता की हा वसुदेव जो आहे तो खोटं बोलणार नाही. हे सर्टिफिकेट कंसाने वसुदेवाला दिलं आणि म्हणून बहिणीला मारण्याचा विचार त्याने सोडून दिला. तेव्हा वसुदेवाने त्याची स्तुती केली. आता देवकीने प्रतिवर्षी एक याप्रमाणे 8 मुलांना आणि एका कन्येला जन्म दिला. पुत्रान प्रशुश्रुवे चाष्टौ कन्याम चैवानुवत्सरम. आता पहिला जो मुलगा झाला त्याचं नाव आहे कीर्तिमान. ही सगळी नावंसुद्धा फार महत्त्वाची. कीर्तिमान, आपली कीर्ती गावभरामध्ये आहे. ती कशासाठी? का हा सत्याने वागणारा आहे, खोटं काम कधी करत नाही. मग खोटं न बोलणारे जे आहेत ते या गोष्टीकडे लक्ष द्या. हा कधी खोटं बोलतो आणि त्याला पकडायचं आपण. पहिल्या पुत्राचं नाव कीर्तिमान, कारण वसुदेवाला सुद्धा माहीत होतं की हा आपला जो मुलगा आहे तो आपण आता जसं आपण बोललो त्याप्रमाणे याला कंसाकडे नेऊन द्यायचं, आणि तो त्याला नेऊन देण्यासाठी गेला. तेव्हा वसुदेवांचा जीवन मृत्यूमधली समान भाव. याचा जन्म झाल्याचाही आनंद आहे आणि जन्म झाल्यानंतर याचा मृत्यू होणार आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आपण आपल्या वचनाची सत्यता लक्षात घेऊन त्याने तो मुलगा या कंसाकडे आणून दिला. नंदाद्याये वृजे गोपा याचस्मिशांचे योषितः वृष्णयो वसुदेवाद्या देवकाद्या यदुस्त्रिया. आता त्या बालकाला तो नेऊन दिलं, पण कंस विचार करतो की 8व्या पुत्रापासून मला मृत्यू आहे, तर या कीर्ती मला मी घेऊन काय करू, म्हणून त्याने आनंदाने त्याला परत दिलं. घेऊन जा बा, तुझा मुलगा तूच घेऊन जा. आता इथे कंसाने मोठेपणा दाखवला. आता इथपर्यंत ठेवा. आता आपल्या नारदांचा रोल सुरू होतो. आता नारद जे आहेत त्या ठिकाणी कंसाकडे आले. का रे कंसा, गोकुळात राहणारे नंद गोप त्यांच्या पत्न्या ते सगळे त्या
गोपिका आहेत त्या ठिकाणच्या, हे सगळे भगवंताचेच अवतार आहेत. आता नारदांनी गुप्त गोष्टी येऊन त्या ठिकाणी सांगितलं. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत आहे. नाना देही देव एका विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूपताजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे. आपण आरती म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणीच भगवंत आहे. आणि हे म्हणतात की ते सगळीकडेच देव आहे आणि ते देवांनी या ठिकाणी पुन्हा जन्म घेतला, तो एवढ्यासाठीच की तुला मारण्यासाठी, पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी. आणि म्हणून नारद हे सगळं सांगितलं आणि तरी तुला काय करायचं ते कर. म्हणजे नारद येतात, डायरेक्शन देतात आणि निघून जातात. आता विवेकबुद्धी असेल तर तो माणूस सत्कर्माकडे जाईल आणि नसेल तर तो कुकर्माकडे जाणार आहे. तेव्हा कंसाने मात्र निश्चय केला की हे जे यादव आहेत ना आणि ही जी देवकी आहे त्यांनाच आता आपण धरलं पाहिजे. हिच्या गर्भापासून जर मला मृत्यू असेल तर या दोघांनाच आता कैदेत टाकलं पाहिजे. देवकीं वसुदेवंच निगडैर्गृहे, निगडैर्गृहे म्हणजे जेलमध्ये त्यांना टाकलं. जातं जात महान पुत्रम तयोर जनशंकया. आता पुढचा श्लोक जो दिला आहे तो पुन्हा महत्त्वाचा आहे. मातरम पितरम भ्रातरं सर्वांश्च सुहृदंस्तथा घ्नन्ति यश तृप्तो लुब्धा राजानं प्रायशो भुवी. पृथ्वीवर स्वतःचेच पोषण करणारे लोभी माणसं भरपूर असतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी माता पिता बंधू इष्ट मित्र यांचीसुद्धा ते हत्या करतात. अगदी उदाहरण पाहिजे तर औरंगजेबाचं सगळं पहा. 4 भाऊ. अफजल खानाचं उदाहरण पहा. 63 बायका अफजल खानाच्या होत्या आणि या ठिकाणी वाईकडे निघण्याच्या पूर्वी त्यांनी न जाणं शिवाजी महाराजांनी जर काही केलं, आपल्याला दगाफटका झाला, आपला मृत्यू आला तरी आपल्या 63 बायका या पुन्हा दुसरीकडे काही त्यांनी संसार थाटू नये म्हणून त्या सगळ्यांचा त्यांनी स्वतः वध केलेला आहे. पृथ्वीवर बहुधा स्वतःचेच पोषण करणारे लोभी राजे स्वार्थासाठी माता पिता बंधू इष्टमित्र यांचीसुद्धा हत्या करतात. तसं आता कंस विचार करतो. कंसाला हे माहीत होतं की पूर्वीच्या ह्याच्यात मी कालनेमी होतो, असुर होतो आणि विष्णूनेच मला मारलं होतं. कालनेमी निहावीर शौरी शूर जनेश्वर. हा विष्णू सहस्रनामाचा आधार दिवसभर 25दा घ्यावा लागतो. म्हणून निदान एकदा तरी रोज विष्णू सहस्रनाम म्हणायला पाहिजे. महासुरम कालनेमी यदुभिः स विरुद्धत. आणि म्हणूनच या यादवांचे मी वैर मानलेलं आहे, कारण यानेच मला मागच्या या कालनेमीच्या अवतारामध्ये मारलेलं होतं. उग्रसेनांच पितरम यदुभोजांधकाधिपम स्वयं निग्रह्य बुभुजे शूरसेना महाबलहा. बलवान कंसाने आता यदू भोज आणि अंधक हे जे 5-6 घराणे दिलेले आहेत त्यामध्ये असणारे राजे असलेल्या त्यांच्या आपल्या पित्याला कंसाने म्हणजे उग्रसेनाला सुद्धा कैद केलं. औरंगजेबाने सुद्धा असंच केलेलं आहे, लक्षात घ्या. शहाजहानाला कैदेमध्ये टाकलेलं आहे. इतर बांधवांनासुद्धा मी तुला आता राज्य देतो, तू ये म्हणून तो आला, त्याला घरी येऊन त्याचं स्वागत झालं, जेवायला बसलं आणि त्याची हत्या केलेली आहे. कारण काय, राज्य जे आहे ते राज्य हतो वा प्राप्यसे स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम. अर्जुनाच्या मनामध्ये जे होतं ना की या सगळ्यांना मारून मी राजा होणार, मग त्या राजाच्या सुखामध्ये काय उपयोग आहे. आपल्या स्वजनांना मी मारलं तर हे बरोबर त्याच्या उलटची विचारसरणी म्हणजे खरी विचारसरणी आपल्याला दिसणं. आणि मग तोच कंस उग्रसेनाला कैदेमध्ये टाकलं आणि स्वतः ही तर राज्याचं उग्रसेनाचं राज्य तर स्वतःकडे घेतलं, पण शूरसेन जो आहे त्याचंसुद्धा राज्य या कंसाने स्वतःकडे घेतलेलं आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे श्रीकृष्ण अवतारोपक्रमे प्रथमोध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. 2 मिनिटात आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता.
वेदतरूचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्माराम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंसति तेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापजाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ ओम विष्णवे नमः. छान झालं. हो धन्यवाद.